आज मी नी जॉईंटशी रिलेटेड जे काही प्रॉब्लेम आहेत किंवा इंजुरी आहेत किंवा ऍक्सिडेंट झाला असेल किंवा टोटल नी रिप्लेसमेंट झाली असेल किंवा कुठेही टिबिया फिबुला फुल फ्रॅक्चर असेल कुठल्याही लेगमध्ये कुठेही किंवा अँकलमध्ये मॅलेरियस फ्रॅक्चर असेल म्हणजे अँकल जॉईंट मधली इंजुरी असेल नी जॉईंट मधली असेल हिप जॉईंट मधली असेल तर ह्यासाठी इमिजिएटली ऑपरेशन नंतर किंवा ऑपरेशन करायचं नसेल तर काय करायचं इव्हन लिगामेंट इंजुरीज असेल त्यासाठी तर ते मी दाखवणार आहे. यामध्ये सगळ्यात पहिलं काय लक्षात ठेवायचंय की नी हा ब्रिज आहे बिटवीन अँकल जॉईंट आणि हिप जॉईंट. हिप जॉईंट मधला जो थायचा बोन आहे फिमर आणि लेग मधला हा टिबिया हे दोन्ही एकत्र नी मध्ये येतात. पण त्यांचं ऑपरेशन म्हणजे लेगचं ऑपरेशन हे अँकल मधून होणार आहे आणि थायचं ऑपरेशन हे हिप मधल्या रोटेशननी होणार आहे. नॉर्मली एक खूप मोठी चूक केली जाते की आपण नी दाबून वापरतो. हे दाबून वापरण्यामध्ये हे दाबून एक्सटेन्शन करण्यामध्ये ऍक्च्युली वी आर मिसयुजिंग अँड अब्युजिंग द नी. म्हणून मग यासाठी पहिलं काय शिकायचं सगळ्यात की मी आता गुडघा थोडा दुमडलाय पण मी अँकल जॉईंट मधून दुमडलाय. ओके, त्यामुळे काय करायचं तर का फूट 90 ठेवायचा. दिस इज द फर्स्ट रूल. देन कीप पुशिंग काफ टुवर्ड्स हिल. एक लेवल नंतर तुमच्या असं लक्षात येईल की यू आर पुशिंग द नी डाऊन. हे व्हायला लागलं की थांबायचं. अदरवाईज नी कॅप आहे ही थायबोन वरती खूप प्रेस होते त्यामुळे इथे पेन होणं इज व्हेरी कॉमन. त्यामुळं काफ तिकडे ढकलायचे आणि ही मोमेंट मी जेव्हा तुम्हाला म्हणते तो लंडनच्या ब्रिज सारखा आहे की हा इथून क्लोज आणि ओपन होणं नी हा अँकल आणि हिप मधून आहे. दिस इज अ व्हेरी नॅचरल मुवमेंट विच वी हॅव लॉस्ट इट. ही जी मुवमेंट आहे ही इझी आली पाहिजे आणि तुम्ही हा पाय जर दुमडला असा ठेवा किंवा असा ठेवा म्हणजे तुम्हाला इथून ऑपरेट करणं इझी होतं. सी तुम्हाला ही मुवमेंट दिसतीये का? मला आता सवय असल्यामुळे ती इझी आहे पण तुम्हाला लक्षात आलं पाहिजे की मी दाबतो म्हणजे काय. तुम्ही इथे काहीतरी ब्लँकेट ठेवणं आणि तो दाबणं ही प्रॅक्टिस नाही करायची आहे. टेम्पररी तुम्हाला बरं वाटेल बट यू आर अब्युजिंग द नी. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचंय. त्यामुळे काय करायचं तुम्हाला प्रॅक्टिसमध्ये हवं असेल तर नी कॅप धरायची. कीप पुशिंग काफ टुवर्ड्स हिल काफ टुवर्ड्स हिल. मग जेव्हा हे प्रेस होतंय वाटतं तेव्हा स्टार्ट डुईंग दिस आणि मग हे सायमल्टेनियसली जमलं पाहिजे. ऍक्च्युली सेम मुवमेंट तुम्हाला कार ड्रायव्हिंग मध्ये करता आली पाहिजे. नाहीतर कार ड्रायव्हिंग मध्ये लोअर बॅक डॅमेज होणं आणि सायटिक पेन इज व्हेरी कॉमन इन्क्लुडिंग नी पेन ऑल्सो. त्यामुळे ही जी मुवमेंट आहे ना ही तुम्हाला जमली पाहिजे. हा प्रयत्नाने जमते. दिस इज अ व्हेरी नॅचरल. हिअर वी आर नॉट अब्युजिंग द नी. म्हणजे अराउंड नीचे मसल हे ऍक्टिव्हेट करता आले पाहिजे. हे दाबणं म्हणजे जॉईंट मधली मुवमेंट झाली. हे सगळ्यात महत्वाचं लक्षात ठेवायचं. ओके, आता यानंतर जे करायचं आहे एक ब्लँकेट किंवा उशी घेणं मस्ट आहे. हे तुम्ही बेडवरती करू शकता. पुन्हा तेच हा फ्लेक्स केला ना की तुम्हाला इथे मुवमेंट करणं इझी होतं. त्यामुळे टाच दाबा आणि नी दाबा हे अजिबात नाही करायचं. त्यापेक्षा कीप पुशिंग हिल अवे. दॅट मीन्स कीप पुशिंग काफ टुवर्ड्स हिल अँड रोल दिस. So you have to lift the quadricep muscle from the groin and push calf muscle towards hip. ही मुवमेंट लक्षात येते का बघा. म्हणजे लोअर बॅक वरचं पण प्रेशर जातं. हिप जॉईंट मध्ये इझी मुवमेंट होते आणि नी जॉईंट मधली मुवमेंट ही स्मूथ व्हायला लागते. सी दिस मुवमेंट. त्यामुळे प्रेस द हिल अँड प्रेस द नी हे अजिबात नाही करायचं. टेम्पररी बरं वाटेल पण लॉंग रन मध्ये हे तुम्हाला नी रिप्लेसमेंट कडेच नेणार. आणि इव्हन नी रिप्लेसमेंट झाली असेल तरी डू दिस मुवमेंट. सी डू दिस मुवमेंट. आणि हा पाय ऑपरेटेड नसेल तर यू कॅन डू विथ अदर लेग ऑल्सो. पण ऑपरेटेड असेल तर ह्यालाच करा म्हणजे तुम्हाला हा अँकल करता येतो. नाही तर तुम्हाला दोन्ही करता आले पाहिजे ऍट अ टाइम. सी दिस इज अ मुवमेंट. दिस इज अ सर्क्युलर मोशन ऑफ द लिम्स कन्व्हर्टेड इनटू द लिनियर मोशन ऑफ द बॉडी. हेच जमलं पाहिजे. पायातून धडाची हालचाल वॉकिंग मध्ये हे झालं पाहिजे. आता आपण धड फिक्स करून पायाची मुवमेंट करत असल्यामुळं लोअर एक्स्ट्रीमिटीचे प्रॉब्लेम हे खूप आहेत लंबर पासून. आलं का लक्षात. हे महत्वाची आहे. त्यानंतर एक दुसरं करायचंय. तुम्ही विदाऊट हे करू शकता पण तुम्ही सपोर्ट घेतल्याने हे जास्त इफेक्टिव्ह आहे. रोप नसेल तर तुम्ही ओढणी घ्या किंवा काही घ्या. पुन्हा तेच ही मुवमेंट अवघड जात असेल तर हे करायचं. आणि मग जेव्हा लिफ्ट करायचंय
keep pushing heel away. हे 1 2 3 4 5 6 7 8 9 10 नो. तुम्ही इथे अँकर करून हे कालांतराने डॅमेज होतं. सो दिस विल गेट डिस्टॉर्टेड अँड दिस विल गेट डॅमेज. म्हणून व्हॉट यू हॅव टू डू, पुश हिल अवे, गो डाऊन. पुश हिल अवे, गो डाऊन. ही मुवमेंट कंटिन्युअस राहून हे झालं पाहिजे. तसंच सेम पादामुष्टासनची मुवमेंट आहे, बट दिस इज व्हेरी बेसिक आहे. Don't do this 1 2 3 no, because this will damage your hip joint later. So pull this from the sacrum, from the heel, keep pushing heel away. And depends, day 1 आहे एवढंच करा, but take the flow of the musculature, not joint. हे रिपीट करा, but see, this is a big difference doing movement from the muscle and doing just this movement. This is a very important thing. Same thing, do this, pull heel away. Same, from the sacrum, from the hip joint, pull out. So you have to pull all leg muscles from the hip joint outward. So you will, lower back will also get pulled. Same thing, do it this side. Flow has to follow. Again, from the lower back, from the hip, push it towards, push the abductor muscles. And do how much you can do. See your capacity. Do it. एवढंच करा. But not movement from the hip joint. No. Never do this. No. Never do this. No. Never do this. No. So what you have to do? Push heel away from the hip. Push heel away. Calf. Push hamstring. While doing this, push adductors also and abductors also. Then you can do the repetition. Right? Do this. Push heel. Push calf. Push. Hold this outer band outward. Pull it out. See, these are very important moments immediately after surgery or any injury, or even if just a pain. Okay, turn one side and come out.